नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या गव्हर्नमेंट जॉब अपडेट व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत. महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांची मोठी भरती निघालेली आहे. प्रत्येक विभागनिहाय इथे जागा निघालेल्या आहेत. तर त्या कुठल्या आहेत, कुठली पदं आहेत, याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया. महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या गट क संवर्गातील सरळ सेवेने रिक्त पदे भरण्याबाबतची जाहिरात 2023 इथे निघालेली आहे. तर प्रस्तुत जाहिरातीमध्ये विविध केलेल्या अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून विभागातर्फे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. तर इथे काही रिझन दिलेले आहेत आणि त्यामध्ये असणाऱ्या जागा दिलेल्या आहेत, त्या आपण बघूयात. तर पहिला रिझन, उपसंचालक आरोग्य सेवा मंडळ मुंबई मंडळ ठाणे कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील कार्यालय निहाय उपलब्ध पदे इथे आपण बघूयात. तर वाहन चालक यांच्या टोटल 28 जागा आहेत. नेत्रचिकित्सा अधिकारी यांच्या टोटल 212 जागा आहेत. गृहपाल यांच्या 3 जागा आहेत. प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांच्या टोटल 10 जागा आहेत. प्रयोगशाळा सहाय्यक टोटल 4 जागा. किरण वैज्ञानिक अधिकारी टोटल 6 जागा. रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी यांच्या 4 जागा आहेत. ECG तंत्रज्ञ 1 जागा आहे. औषध निर्माण अधिकारी 25 जागा आहेत. आहार तज्ज्ञ 2 जागा आहेत. दूरध्वनी चालक 3 जागा आहेत. शिंपी 3 जागा आहेत. नळ कारागीर 3 जागा आहेत. सुतार 2 जागा आहेत. वॉर्डन यांच्याही 2 जागा आहेत. अधिपरिचारिका शासकीय 50%, महिला 90%, यांच्या टोटल 135 जागा आहेत. अधिपरिचारिका शासकीय 50%, पुरुष 10%, टोटल 15 जागा आहेत. अधिपरिचारिका खाजगी 50%, महिला 90%, यांच्या 135 जागा आहेत. परिचारिका खाजगी 50%, पुरुष 10%, टोटल 15 जागा आहेत. दंत आरोग्यक यांच्या 2 जागा आहेत. डेंटिस्ट यांच्या. अभिलेखापाल यांची 1 जागा आहे. लघुटंक लेखक यांच्या 2 जागा आहेत. वस्त्रपाल यांच्या टोटल 2 जागा आहेत. ECG तंत्रज्ञ यांच्या टोटल 1 जागा आहे. गृहपाल यांची टोटल 1 जागा आहे. आरोग्य निरीक्षक यांच्या टोटल 24 जागा आहेत. बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी नॉन पेसासाठी 114 जागा आहेत आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पेसा यांच्या टोटल 49 जागा आहेत. अशा टोटल ठाणे या रिजनसाठी 804 जागांची ही ॲड आहे. त्याचबरोबर उपसंचालक आरोग्य सेवा पुणे मंडळ पुणे कार्यालय यांचं आपण सेम पदे जर बघितलेत तर यांच्या टोटल जागा आहेत 1771. 1671 जागा पुणे रिजनसाठी आहेत. उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक मंडळ नाशिक कार्यालयसाठी जर आपण बघितलेत, या पदांवाईज तुम्ही PDF मध्ये पाहू शकताल, तर टोटल 1031 जागा या पदासाठीच्या आहेत. उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ कोल्हापूर कार्यालय यांच्यासाठी जर आपण बघितल्यात तर टोटल 639 जागा इथे आहेत. उपसंचालक मंडळ आरोग्य सेवा औरंगाबाद कार्यालय छत्रपती संभाजीनगर म्हणजेच, तर यांच्या टोटल 470 जागा यांच्या आहेत. उपसंचालक आरोग्य सेवा लातूर कार्यालय यांच्या जर आपण बघितल्यात तर टोटल 428 जागा या रिजनसाठी आहेत. उपसंचालक आरोग्य सेवा अकोला कार्यालयाचा कार्यक्षेत्रातील जर आपण बघितल्यात तर यांच्या टोटल अकोल्यासाठीच्या 806 जागा आहेत. उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर कार्यक्षेत्रात जर आपण टोटल बघितल्यात तर टोटल 1090 जागा यासाठीच्या आहेत. सो अशा टोटल आपण जर केल्यात तर 4000+ ते 5000+ जागांची ही खूप मोठी ॲड इथे आलेली आहे. आरोग्य विभागातर्फे खूप मोठी ॲड ही इथे आलेली आहे आणि या ॲडमध्ये आपण ज्या पोझिशनसाठी ॲप्लिकेशन करत असाल तिथे आपण नक्कीच इथे अप्लाय केलं पाहिजे. पदभरती 2023 ही ऑनलाईन अर्ज जो आहे तो 29/8/2023 पासून तर 18/9/2023 पर्यंत तुम्हाला हा फॉर्म फिलअप करायचा आहे. याची कालमर्यादा 29/8/2023 पासून ते 18/9/2023 एवढी आहे. तर अर्ज करण्याची मुदत ही 21 दिवसांची आहे. 29/8 तारखेपासून 18/9 या तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म फिलअप करायचे आहेत. शैक्षणिक अर्हता पदानुसार दिलेली आहे, ती खाली आपण बघणारच आहोत.
तुम्ही कुठल्या पदासाठी ॲप्लिकेबल आहात हे तुम्हाला चेक करता येईल. ॲड ही वेबसाईटला अवेलेबलच आहे. arogya.maharashtra.gov.in या वेबसाईटला जाऊन तुम्ही ॲड ही चेक करू शकणार आहात. पात्रता आणि किमान वयोमर्यादा जी आहे तर ती आहे किमान अमागास यांच्यासाठी 18 वर्ष आणि कमाल अमागाससाठी 40 आहे, मागासवर्गीयांसाठी 45 आहे, प्रावीण्य खेळाडू 45, अंशकालीन यांच्यासाठी 57, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त दिव्यांग व्यक्तींसाठी 47 एज लिमिट आहे आणि दिव्यांग माजी सैनिक असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा 47 एज लिमिट आहे. 18 वर्ष ते हे अबो एज लिमिटसाठी तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. मराठी भाषेचं ज्ञान, उमेदवाराला मराठी भाषेचं पुरेसं ज्ञान आवश्यक आहे. उमेदवाराला नियमानुसार मराठी व हिंदी भाषेची परीक्षा त्याने अगोदरच उत्तीर्ण केलेले नसतील तर निवड झालेल्या उमेदवारांना एतदर्थ मंडळाची मराठी आणि हिंदी भाषा उत्तीर्ण करणं गरजेचं असणार आहे. कम्प्युटर बेस्ड टेस्ट आपली ही कंडक्ट केली जाणार आहे. सत्र पहिले ते अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिकेचं स्वरूप त्यांच्या काठीण्य पातळी तपासण्यात येऊन त्यांचे समीकरण करण्याचे नॉर्मलायझेशन पद्धतीने त्याचा स्कोअर हा काढला जाणार आहे. परीक्षेचं स्वरूप हे गट क पदाकरिता 100 प्रश्न 200 गुणांसाठी असणार आहेत. सदर परीक्षेचा प्रश्नपत्रिका एकूण 100 प्रश्नांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नपत्रिका असेल. विभागाशी निगडित तांत्रिक व्यावसायिक संवर्गातील पदांसाठी 80% गुण हे पदाशी निगडित तांत्रिक शैक्षणिक अर्हतेशी असतील आणि उर्वरित 20% गुण हे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित या विषयाशी असणार आहे. वाहन चालक या पदासाठी संपूर्ण 80% हे त्यांच्या मराठी, इंग्रजी या विषयाशी असणार आहे. तुम्ही कुठल्या तांत्रिक पदासाठी अप्लाय करत असाल तर 80% गुण हे त्या तांत्रिक पदाशी निगडित असणार आहेत. तुम्हाला एक्झाममध्ये 45% गुण प्राप्त करणं आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही पुढच्या प्रोसेससाठी ॲप्लिकेबल असणार आहात. प्रमाणपत्र पडताळणी हे पात्र उमेदवारांना प्रमाणपत्र पडताळणीसाठी सक्षम प्राधिकरणाकडून बोलवण्यात येईल. उमेदवाराने प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारावर उमेदवाराची पात्रता जाहिरात शासन परिपत्रकातील अर्हता अटी व शर्तीनुसार मूळ कागदपत्रांच्या आधारे सक्षम तपासणी करून घ्यायची आहे. त्यानंतर ही पुढची प्रोसेस होणार आहे. परीक्षा शुल्क जे आहे ते अमागास वर्गासाठी 1000 रुपये आणि मागासवर्गीयांसाठी 900 रुपये इथे एक्झाम फीज लागणार आहे. अर्ज करण्याची पद्धत जी आहे तर ती तुम्हाला www.arogya.maharashtra.gov.in या वेबसाईटला जाऊन पदभरती 2023 ऑनलाईन अर्ज या टॅबवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे फिल करता येणार आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्ही फिल करत असताना संपूर्ण डॉक्युमेंट्स हे तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. डॉक्युमेंट्स हे तुम्हाला लागतील. अर्जातील नावाचा पुरावा, वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता, अनाथ त्याचं सर्टिफिकेट, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त जर तुम्ही या आरक्षणासाठी अप्लाय करत असाल त्याचं सर्टिफिकेट लागणार आहे. इकॉनॉमिकल विकर सेक्शनचं लागेल तुम्हाला, EWSचं सर्टिफिकेट, आर्थिकदृष्ट्याचं लागेल, कास्ट सर्टिफिकेट लागेल, पात्र दिव्यांग, पात्र माजी, पात्र खेळाडू, अधिवास प्रमाणपत्र, डोमेसाईल सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. SSCच्या नावात बदल असेल तर ते लागेल. अंशकालीन पदवीधर त्यांचं लागेल. मराठी भाषेचं ज्ञान असणारं लागेल. लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र आणि अनुभव प्रमाणपत्र तुम्हाला इथे सबमिट करावे लागणार आहेत. arogya.maharashtra.gov.in या वेबसाईटला जाऊन तुम्हाला ही ॲड आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची लिंकसुद्धा तिथे अवेलेबल असणार आहे. तिथे तुम्ही या पद्धतीने अप्लाय करू शकणार आहात. तर एज्युकेशन क्वालिफिकेशन डिटेल्स ह्या ज्या आहेत तर त्या आपण बघणार आहोत. प्रत्येक पदानुसार एक विशिष्ट टेक्निकल एज्युकेशनची रिक्वायरमेंट इथे आहे. ती रिक्वायरमेंट तुम्ही फुलफिल करू शकणार असाल तरच तुम्ही या पदासाठी ॲप्लिकेबल असाल आणि ॲप्लिकेशन करू शकणार आहात. तर आपण बघूयात कुठल्या पदासाठी कुठलं एज्युकेशनची रिक्वायरमेंट इथे आहे. तर गृहपाल या पदासाठी तुम्हाला 10वी सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट SSC तुमचं पास असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला डिव्हिजनल बोर्ड अंडर द महाराष्ट्र सेकंडरी हायर आणि हॅव प्रिव्हियस एक्सपिरियन्स इन हाऊसकीपिंग. तर हाऊसकीपिंगमध्ये तुमच्याकडे एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात. भांडारणी वस्त्रपाल जे आहे तर यांनाही 10वी प्लस तुमच्याकडे हॅव पासआउट गव्हर्मेंट कमर्शियल सर्टिफिकेट एक्झामिनेशन इन मराठी टायपिंग विथ स्पीड 30, हॅव प्रिव्हियस एक्सपिरियन्स इन अकाउंट मॅटर्स फॉर ॲटलिस्ट 1 year or have obtained training in accounts matters through an institution recognized by government or its subsidiaries. तर तुम्हाला अकाउंटचा भांडारणी वस्त्रपालसाठी अकाउंटचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. 30चा स्पीड असणं, तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं टायपिंगचं गरजेचं आहे. प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी म्हणजे लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर
तर यासाठी तुमच्याकडे केमिस्ट्री, बायोलॉजी, बॉटनी, झुलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, फॉरेन्सिक सायन्स यापैकी एकामध्ये डिग्री तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि तुमचं DMLTचा कोर्स तुमचा झालेला असावा, डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी, जो गव्हर्नमेंट रेकग्नाइज इन्स्टिट्यूशनमधनं असावा किंवा शाल पोजेसेस अ डिग्री ऑफ अ बॅचलर ऑफ अ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी और बॅचलर ऑफ अ सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी. तर तुमचं केमिस्ट्री बायोलॉजी असेल तर तुमच्याकडे DMLTचा डिप्लोमा असणं गरजेचं आहे. ते जर तुमच्याकडे नसेल तर तुमची डिग्री ही पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरीमधनं असावी, तेव्हाच तुम्ही या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात. पुढचं पद आहे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर. तर सेम क्वालिफिकेशन यांचंही आहे. पॅरामेडिकल मधून तुमचं डिग्री असणं, लॅबोरेटरीमधनं डिग्री असणं गरजेचं आहे किंवा बायोकेमिस्ट्री तुमच्याकडे असेल तर DMLT तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. प्रयोगशाळा सहाय्यक, लॅबोरेटरी असिस्टंट यांना केमिस्ट्री बायोलॉजीमधनं डिग्री प्लस DMLT त्यांच्याकडे असणं गरजेचं असेल. ते जर नसेल तर तुमच्याकडे बॅचलर डिग्री इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी अँड लॅबोरेटरीमधनं असणं गरजेचं आहे. किरण तंत्रज्ञ, किरण वैज्ञानिक अधिकारी यासाठी तुमच्याकडे पजस डिग्री ऑफ बॅचलर पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमधनं असणं गरजेचं आहे. रेडिओलॉजी किंवा बॅचलर इन सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी किंवा फिजिक्स अँड केमिस्ट्री ऑर बायोलॉजी अँड डिप्लोमा सर्टिफिकेट इन रेडिओग्राफीमध्ये असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात. ब्लड बँक टेक्निशियन पदासाठी तुमच्याकडे बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन ब्लड ट्रान्सफ्युजन यामध्ये असणं गरजेचं आहे किंवा मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीमधनं किंवा ब्लड बँक टेक्नॉलॉजीमधनं डिग्री असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात. औषध निर्माण अधिकारी, फार्मसी ऑफिसर यांचं पजेसेस डिग्री इन फार्माकोलॉजी फ्रॉम अ रेकग्नाइज इन्स्टिट्यूशन अँड रजिस्टर ॲज अ फार्मसी. तर तुमच्याकडे फार्मासिस्ट रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटसुद्धा असणं गरजेचं आहे आणि फार्माकोलॉजीमध्ये MPharmची डिग्री तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आहार तज्ज्ञ आहे, डायटेशियन, तर पजेसेस BSc इन होम सायन्समध्ये डिग्री असणं गरजेचं आहे. होम सायन्समध्ये डिग्री असणारे व्यक्ती त्याला ॲप्लिकेशन करू शकणार आहेत. ECG तंत्रज्ञ आहे, यासाठी तुम्हाला डिग्री इन बॅचलर पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी अँड कार्डिओग्राफी, बॅचलर ऑफ सायन्स पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी कार्डिओग्राफीमध्ये तुमच्याकडे डिग्री असणं गरजेचं आहे. दंतयांत्रिकी आहे, डेंटल मेकॅनिक आहे, तर ह्या पजेसेस हायर एज्युकेशन सर्टिफिकेट SSC सायन्समधनं असणं गरजेचं आहे आणि डेंटल मेकॅनिक कोर्स कंडक्टेड बाय गव्हर्नमेंट ऑफ डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल बॉम्बे और नागपूर बाय द इन्स्टिट्यूशन इन द रेकग्नाइज बाय द गव्हर्नमेंट अप्रूव्ड बाय डेंटल काउन्सिल ऑफ इंडिया. डेंटल काउन्सिल ऑफ इंडियाने अप्रूव्ड केलेल्या कॉलेजमधनं तुमच्याकडे कोर्स असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही डेंटल मेकॅनिक या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकतात. डायलिसिस टेक्निशियन, बॅचलर डिग्री इन युनिव्हर्सिटीमधनं असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर DMLTचा कोर्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, तेव्हाच तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकणार आहात. फिजिक्स केमिस्ट्रीमधनं डिग्री असणं, सायन्समधनं डिग्री असणं गरजेचं आहे. अधिपरिचारिका या पदासाठी शासकीय 50% असेल किंवा परिचारिका प्रायव्हेट 50% असेल. त्या दोन्हीसाठी रिक्वायरमेंट एकच आहे की तुमचं पजेसेस जनरल नर्सिंग अँड मिडवाईफ डिप्लोमा फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी. भारतीय परिचर्या परिषदेच्या निकषानुसार दूरस्थ शिक्षणाद्वारे कोणत्याही मुक्त विद्यापीठातून या पदाची अर्हता धारण करणारा, तसेच दूरस्थ शिक्षणाद्वारे कोणत्याही मुक्त विद्यापीठातून या पदाची अर्हता प्राप्त केल्यानंतर ज्याने मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवी धारण केली आहे असा उमेदवार या पदाकरिता नियुक्तीसाठी पात्र असणार नाही. जर तुम्ही ओपन युनिव्हर्सिटीमधनं डिग्री घेतलेली असेल तर तो व्यक्ती या पदासाठी पात्र असणार नाही आहे, त्याला इथे पात्रता नाही आहे. तर ANMचा कोर्स तुमचा झालेला असणं गरजेचं आहे. दूरध्वनी चालक आहे, टेलिफोन ऑपरेटर आहे. टेलिफोन ऑपरेटर, तर या पदासाठी तुमच्याकडे सेकंडरी स्कूल सर्टिफिकेशन असणं गरजेचं आहे आणि मराठी, हिंदी, इंग्लिश या नॉलेजमध्ये फ्लुएन्सी, या लँग्वेजमध्ये फ्लुएन्सी असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात. S7चं पे स्केल या पदासाठी आहे. वाहन चालक ड्रायव्हर या पदासाठी तुमच्याकडे 10वी तुम्ही पास असणं गरजेचं आहे. गाडीचा परवाना तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. मोटर ॲक्ट, तर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन असणं गरजेचं आहे. बेसिक नॉलेज ऑफ मोटार रिपेअरिंगचं असणं गरजेचं आहे. ड्रायव्हिंग मोटार व्हेकल पजेसेस गुड हेल्थ ठेवण्यासाठीचे लागणारे क्रायटेरिया तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. शिंपी हे पद आहे टेलर, तर ह्या पजेसेस सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन अँड पजेसेस द टेलरिंग अँड कटिंग
ऑफ अ इन्स्टिट्यूशन रिकग्नाइज गव्हर्नमेंट ऑफ. तर टेलरिंगचा कोर्स तुमचा हा झालेला असणं गरजेचं आहे, तेच या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहेत. नळ कारागीर प्लंबर आय टी या इन प्लंबरमध्ये असणं तुमच्याकडे गरजेचं आहे आणि 10वी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. सुतार या पदासाठी पजेसेस सर्टिफिकेट इन कारपेंट्री, तर आय टी आय इन कारपेंट्रीमधनं असणं गरजेचं आहे. नेत्रचिकित्सा अधिकारी ऑर्थोपेड्रिक ऑफिसर या पदासाठी पजेसेस डिग्री इन ऑर्थोपेड्रिक ऑफ क्लिनिकल ऑर्थोपेड्रिक रिकग्नाइज बाय द युनिव्हर्सिटी ऑफ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी हेल्थ सायन्समधनं डिग्री त्यांच्याकडे ऑप्टोमेट्रीची डिग्री त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. मनोविकृती समाजकार्यता समाजसेवा अधीक्षक मनोविकृती सायकॅट्रिक, तर MSW सायकॅट्रिकमध्ये असणं गरजेचं आहे. MSWमधनं तुमचं सायकॅट्रिक या विषयाशी निगडीत असणं गरजेचं आहे. भौतिकोपचार तज्ज्ञ फिजिओथेरपिस्ट, they have possesses higher secondary school certificate examination with science subject and have possesses diploma in physiotherapy of the statutory university, तर फिजिओथेरपीचा डिप्लोमा तुमचा असणं गरजेचं आहे. ऑक्युपेशनल थेरपिस्ट possesses a degree in science ऑक्युपेशनल थेरपी ऑफ अ स्टॅच्युटरी युनिव्हर्सिटी, तर ऑक्युपेशनल थेरपीमधनं डिग्री तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. समुपदेष्टा म्हणजे काउन्सलर, तर काउन्सलरसाठी possesses a मास्टर डिग्री इन क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये तुमची डिग्री असणं गरजेचं आहे. हॅव possesses 1 year सर्टिफिकेट कोर्स ऑफ अ काउन्सलर ऑफ अ महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ पुणे यांच्याकडनं 1 वर्षाचा कोर्स, किंवा हॅव गेन आफ्टर हॅव्हिंग ॲक्वायर द क्वालिफिकेशन रेफर्ड इन अ क्लॉज नॉट लेस दॅन 5 years ऑफ एक्सपिरियन्स ऑफ अ काउन्सिलिंग इन अ मेंटल हेल्थ, तर 5 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे मिनिमम असणं गरजेचं आहे काउन्सिलर या पदासाठी ॲप्लिकेशन करण्यासाठी. पुढचं आहे रासायनिक सहाय्यक केमिकल असिस्टंट possesses डिग्री इन MSc विथ बायोकेमिस्ट्री ॲज अ प्रिन्सिपल सब्जेक्ट फ्रॉम द रिकग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर BSc विथ केमिस्ट्री ॲज अ प्रिन्सिपल सब्जेक्ट ऑफ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी. BSc किंवा MSc तुमच्याकडे केमिस्ट्रीमधनं असणं गरजेचं आहे. अणुजीव सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ यासाठी possesses डिग्री इन MSc मायक्रोबायोलॉजीमधनं असणं गरजेचं आहे. BSc मायक्रोबायोलॉजीमधनं असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे अवैद्यकीय सहाय्यक नॉन मेडिकल असिस्टंट, तर हॅव possesses सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन हॅव अंडर 4 month ट्रेनिंग कोर्स इन लेप्रोसी वर्क ॲट द लेप्रोसी ट्रेनिंग सेंटर रिकग्नाइज इन्स्टिट्यूट पास द फायनल एक्झामिनेशन. लेप्रोसीमध्ये सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि 10वी SSC सर्टिफिकेट त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. वॉर्डन या पदासाठी तुम्हाला BSc होम सायन्स किंवा डिग्री इन आर्ट्स ऑर सायन्स ऑफ अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी, तर कुठलीही डिग्री या पदासाठी चालणार आहे. या पदासाठी S10ची पे मॅट्रिक्स आहे, तर तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहात. पुढचं पद आहे अभिलेखापाल रेकॉर्ड कीपर, तर ग्रॅज्युएट ऑफ अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी सर्टिफिकेट ऑर डिप्लोमा इन लायब्ररी सायन्समध्ये असणं गरजेचं आहे. डिझायरेबल एक्सपिरियन्स इन लायब्ररी वर्क ऑर रेकॉर्ड मेंटेनन्स नॉलेज फॉरेन लँग्वेजमधनं असणं गरजेचं आहे. पुढचं पद आहे आरोग्य पर्यवेक्षक हेल्थ सुपरवायझर शॅल possesses बॅचलर ऑफ सायन्स डिग्री फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी अँड शॅल हॅव सक्सेसफुल कंप्लीटेड द पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स कंडक्टेड बाय हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर ट्रेनिंग सेंटर, तर त्यांचा कोर्स प्लस BSc त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. इलेक्ट्रिशियनला NCVTचे इलेक्ट्रिशियनचा कोर्स 10वी प्लस ITIमध्ये इलेक्ट्रिशियनचा कोर्स करणं गरजेचं आहे. स्किल आर्टिझन यांच्याही NCTVTचा कोर्स त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. 5 वर्षाचा अनुभव त्यांना असणं गरजेचं आहे. 10वी नंतर ITI हा त्यांचा त्या क्षेत्रामधनं असणं गरजेचं आहे आणि 5 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक सिनियर टेक्निकल असिस्टंट SSC प्लस डिप्लोमा इन मेकॅनिकल ऑर ऑटोमोबाईल ऑर प्रोडक्शन इंजिनिअरिंग possesses इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन डिक्लेअर बाय गव्हर्नमेंट, किंवा नॉट लेस दॅन 2 year एक्सपिरियन्स ऑफ अ फुल टाईम वर्क ऑफ अ मोटर व्हेकल रिपेअर अँड मेंटेनन्स इन द ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हॅव्हिंग कॅपॅसिटी इन इन्स्पेक्ट द व्हेकल अँड आयडेंटिफाय द फॉल्ट डिफेक्ट इन व्हेकल अँड हॅव्हिंग परमनंट व्हेकल ड्रायव्हिंग लायसन, तर ड्रायव्हिंग लायसन पण त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक आहे 10वी असणं गरजेचं आहे. डिप्लोमा त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. 5 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे, किंवा ITI इन मोटार मेकॅनिकमध्ये असणं त्यांच्याकडे गरजेचं आहे. टेक्निकल HEMER हॅव पास SSC त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. हॅव पास डिप्लोमा आयदर बायोमेडिकल ऑर इलेक्ट्रिकल ऑर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ऑर एनी अदर क्वालिफिकेशन डिक्लेअर बाय गव्हर्नमेंट ऑफ अ इक्विव्हॅलंट अँड possesses प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स इन द रिलेव्हंट सब्जेक्ट. 2 वर्षाचा मिनिमम एक्सपिरियन्स त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक आहे
यांच्याकडेही 10वी असणं गरजेचं आहे. डिप्लोमा बायोमेडिकल इंजिनिअरिंगमधनं असण्याचं किंवा इक्विव्हॅलंटमध्ये असणं गरजेचं आहे. 1 वर्षाचा एक्सपिरियन्स यांना असणं गरजेचं आहे. डेंटल हायजिनिस्ट आहे, यांच्याकडे एस एस सी सायन्समधनं असणं गरजेचं आहे आणि हॅव पास द डेंटल हायजेनिक्स एक्झामिनेशन हे त्यांनी पास केलेली असावी. सांख्यिकी अन्वेषक आहे, स्टॅटिस्टिक इन्व्हेस्टिगेटर, तर हा ग्रॅज्युएट BSc विथ मॅथ किंवा स्टॅटिस्टिक किंवा BCom विथ स्टॅटिस्टिक किंवा BA इकॉनॉमिक्समधनं त्यांचं डिग्री असणं गरजेचं आहे. फोरमन आहे, 10वी पासआउट असणं गरजेचं आहे. डिप्लोमा इन मेकॅनिकल ऑर ऑटोमोबाईल प्रोडक्शन इंजिनिअरिंगमधनं असणं गरजेचं आहे. 2 वर्षाचा अनुभव त्यांना असणं गरजेचं आहे. सेवा अभियंता आहे, सर्व्हिस इंजिनियर, 10वी असणं गरजेचं आहे. डिप्लोमा इन मेकॅनिकल ऑटोमोबाईल प्रोडक्शनमध्ये असणं गरजेचं आहे. मिनिमम 3 वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांना असणं गरजेचं आहे. वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक आहे, सिनियर सिक्युरिटी असिस्टंट, तर यांच्याकडे SSC सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. डिव्हिजनल बोर्ड महाराष्ट्र सेकंडरी बोर्डचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. पजेसेस सर्टिफिकेट इन इंडस्ट्रियल सिक्युरिटीज कोर्स रिकग्नाइज इन्स्टिट्यूशन असणं गरजेचं आहे. हॅव ॲडिक्वेट नॉलेज ऑफ अ फायर फायटर इक्विपमेंट यांचं असणं त्यांच्याकडे गरजेचं आहे. इंडस्ट्रियल इक्विपमेंट पजेसेस प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स फॉर अ पिरियड ऑफ नॉट लेस दॅन 5 इयर्स, 5 वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता 2 इयर्स फुल टाईम मास्टर ऑफ अ सोशल वर्क MSW विथ मेडिकल अँड सायकॅट्रिक सोशल वर्कमध्ये त्यांच्याकडे डिग्री असणं गरजेचं आहे. उच्च श्रेणी लघुलेखक हायर ग्रेड स्टेनो SSC प्लस शॉर्ट हँड 120 वर्ड पर टायपिंग त्यांची असणं गरजेचं आहे. निम्न श्रेणी लघुलेखकची 100 पर वर्ड SSC प्लस शॉर्ट हँड 100 असणं गरजेचं आहे. लघु टंकलेखक SSC प्लस शॉर्ट हँड 80 प्लस स्पीड त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. किरण सहाय्यक जे आहे त्यांच्याकडे बॅचलर डिग्री ऑफ बॅचलर पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी अँड रेडिओग्राफी, टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी, पजेसेस डिग्री ऑफ बॅचलर केमिस्ट्री फिजिक्स और अँड डिप्लोमा सर्टिफिकेट इन रेडिओग्राफीमध्ये असणं गरजेचं आहे. ECG तंत्रज्ञ आहे, पजेसेस डिग्री बॅचलर पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन न्यूरोलॉजीमधनं, बॅचलर ऑफ सायन्स पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन न्यूरोलॉजी, पजेसेस डिग्री बॅचलर ऑफ सायन्स फिजिक्स केमिस्ट्री असलं तर न्यूरोलॉजीमध्ये त्यांच्याकडे डिप्लोमा असणं गरजेचं आहे. हिस्टोपॅथी तंत्रज्ञ पेशी तंत्रज्ञ जे आहे हिस्टोपॅथी टेक्निशियन, तर पॅरामेडिकल हिस्टोपॅथीमधनं त्यांच्याकडे डिग्री असणं गरजेचं आहे. बायोकेमिस्ट्री असेल तर हिस्टोपॅथीचा डिप्लोमा त्यांनी केलेला असणं गरजेचं आहे. आरोग्य निरीक्षक हेल्थ इन्स्पेक्टर आहे, त्याला पजेसेस बॅचलर डिग्री इन सायन्स डिग्री ऑफ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी आणि पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स त्यांनी कंडक्ट केलेला असणं गरजेचं आहे. सर्टिफिकेशन त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. ग्रंथपाल आहे, सर्टिफिकेट और डिप्लोमा इन लायब्ररी सायन्समध्ये असणं गरजेचं आहे. वीजतंत्री आहे, यांचं NCVTचं 10वी प्लस ITI यांच्याकडे वीजतंत्रीचं असणं गरजेचं आहे. शासकीय गृहसहाय्यक आहे, ऑपरेशनल थिएटर असिस्टंट, तर हॅव पास सेकंडरी स्कूल सर्टिफिकेशन त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. मोल्ड रूम तंत्रज्ञ किरणोपचार तंत्रज्ञ आहे, डिग्री बॅचलर पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफीमध्ये असणं गरजेचं आहे. रेडिओग्राफीचा डिप्लोमा त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे जर त्यांनी केमिस्ट्रीमधनं फिजिक्समधनं डिग्री घेतली असेल. बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी मल्टीपर्पज हेल्थ वर्कर आहे, यांचं हायर सेकंडरी स्कूल सर्टिफिकेशन 12वी सायन्स असणं गरजेचं आहे. इन्क्लूड एनी अदर एक्झामिनेशन डिक्लेअर बाय हे आणि शॉल हॅव सक्सेसफुली कंप्लीटेड द पॅरामेडिकल बेसिस ट्रेनिंग कोर्स कंडक्टेड बाय हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर ट्रेनिंग सेंटर of the department public health institution Nagpur for the post of a multipurpose health work or sanitary inspector course approved by health and family welfare ministry of sanitary inspector course approved by the government of Maharashtra ने केलेला कोर्स त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. ज्युनियर कनिष्ठ आवश्यक आहे, ज्युनियर ओव्हरसियर्स आहे, तर 10वी प्लस इंग्लिश ॲज वन ऑफ द सब्जेक्ट ऑफ द एक्झामिनेशन हॅव हाईट ऑफ 5 पॉईंट यांना हाईटची सुद्धा आहे, चेस्ट 32 आणि एक्सपांडेड 234 इन्फ्लेशन असणं गरजेचं आहे. सो अशा पद्धतीने हे पदांची इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन आपण चेक केलं, त्यामध्ये जी व्यक्ती बसत असतील ते या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहेत. ॲप्लिकेशनसाठी www.arogya.maharashtra.gov.in या वेबसाईटला जाऊन तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहात. सर्वांना ऑल द बेस्ट जे या एक्झामसाठी ॲप्लिकेबल होत आहेत आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा.
ऑल द बेस्ट. थँक्यू. धन्यवाद. जय हिंद.